नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या जीवनात सतत अडचणी येत आहेत का? कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही का? घरात पैसा टिकत नाही, मन सतत अस्वस्थ राहते. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत रविवारी चुकूनही करू नयेत अशा 2 गोष्टी, ज्या केल्याने आपल्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सुख समृद्धी दूर जाऊ शकते. चला सुरुवात करूया. रविवारचे महत्त्व. हिंदू धर्मात रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो. सूर्य म्हणजे तेज, आरोग्य, आत्मविश्वास आणि यशाचे प्रतीक. या दिवशी केलेले काही शुभ कार्य आपल्याला भरभराटीकडे घेऊन जाते, तर काही चुकीच्या सवयी टाळणेही तितकेच महत्त्वाचे मानले जाते. पहिली गोष्ट, कोणाचाही अपमान करू नका. रविवारी विशेषतः आई, वडील, गुरु, वडीलधारी किंवा गरजू व्यक्तींचा अपमान करू नका. त्यांच्याशी कठोर शब्दात बोलणे, राग काढणे किंवा त्यांचा अनादर करणे टाळा. असे मानले जाते की अशा वागणुकीमुळे पुण्य कमी होते आणि घरातील सकारात्मक वातावरणावर परिणाम होऊ शकतो. या उलट त्यांचे आशीर्वाद घेतल्यास मनाला शांती मिळते आणि जीवनात चांगल्या संधी करण्याची प्रेरणा मिळते. दुसरी गोष्ट, खोटे बोलणे किंवा फसवणूक करू नका. रविवारच्या दिवशी खोटे बोलणे, फसवणूक करणे किंवा कोणाचे मन दुखावणे वर्तन टाळा. प्रामाणिकपणा आणि सत्याचा मार्ग हा प्रत्येक दिवशी महत्त्वाचा असतो, पण रविवार हा आत्मपरीक्षणाचा दिवस म्हणूनही अनेक जण मानतात. सत्य आणि चांगल्या कर्मांमुळे समाजात विश्वास निर्माण होतो आणि मन हलके राहते. रविवारी काय करावे? सकाळी उठून सूर्याला अर्घ्य द्या. ओम सूर्याय नमः किंवा आपल्या श्रद्धेनुसार ईश्वराचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थांचा जप करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा म्हणा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घ्या. या चांगल्या सवयींमुळे मन सकारात्मक राहते आणि जीवनात आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. आनंदाची बातमी कधी मिळेल? मित्रांनो, आनंदाची बातमी फक्त नशिबामुळे मिळत नाही, ती मिळते आपल्या चांगल्या विचारांनी, सातत्यपूर्ण प्रयत्नांनी आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे. म्हणून निराश होऊ नका. श्रद्धा ठेवा, पण त्याचबरोबर मेहनतही करा. भगवंतावर विश्वास ठेवा. आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की श्रद्धा, सकारात्मक विचार आणि चांगल्या कर्माचे महत्त्व. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.